नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जसं तुम्ही लाईक करता तसं चॅनलला सबस्क्राईब करायला का विसरता? प्लीज सबस्क्राईब करा. नमस्कार. इंद्रायणीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे विंजे सरकार मोठ्या बाईंना म्हणत असतात, मोठ्या बाई, माझं तर म्हणणं असंच आहे, जेव्हापासून पाठराखीनबाई या घरामध्ये आले आहे ना, तेव्हापासून तुमचे फासे फिरले आहेत आणि तुमच्या बाबतीत काहीच चांगलं होत नाही. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, तुझं म्हणणं बरोबरच आहे, ही गोष्ट मी सुद्धा ॲग्री करते, कारण की जेव्हापासून ती आली आहे ना, तेव्हापासून माझ्या बाबतीत काहीच चांगलं घडत नाही. तेव्हा ते म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का, सगळीकडे आदोक्षस महाराजांचीच हवा सुरू आहे. खरं म्हटलं तर त्यांचं लेडी लक जास्त चाललं आहे ना. तेव्हा ते विचारतात, मग गोपाळच्या त्या सभेचं काय झालं? तेव्हा तो म्हणतो, सभा अहो गिनून चुरून 4-5 लोक आली होती आणि त्याच्यामध्येही आपल्या चुलत सासूबाई होत्या ना, त्याच्याचमुळे ती लोक थांबली होती आणि काही कार्यकर्ता होते, त्यांच्या सभेला कुत्र सुद्धा उभं नव्हतं. खरं म्हटलं तर ही गोष्ट कन्फर्मच आहे. आदोक्षस महाराजांचं पहाड खूप मोठं आहे आणि त्यांच्या लेडी लकमुळे त्यांचा खूप बेनिफिट होत आहे. तेव्हा ते म्हणतात, पण तरी सुद्धा मोहितराव आले आहेत ना, त्यांनी काही केलं नाही का? तेव्हा तो म्हणतो, असं म्हटलं तर ते करतायत तर सही, पण त्याचा उपयोग होताना काही दिसत नाही, कारण की जो तो आहे तो आदोक्षस महाराजांचाच विचार करत आहे. आणि खरं म्हटलं तर यावेळेला मला वाटत नाही की आदोक्षस महाराजांशिवाय दुसरं कोणी निवडून येईल, त्यांचीच हवा चाललेली आहे. आणि मला तर हे सुद्धा वाटते, जेव्हा ते सरपंच होतील ना, तेव्हा पाठराखीनबाईंच्या हातामध्ये सगळी सत्ता येईल आणि तुमचा तर सारा पाशा गुंडाळला जाईल. तेव्हा ते म्हणते, तुम्ही जरा जास्तच बोलताय, आता तुम्ही इथल्याच्या इथून निघा. तेव्हा ते म्हणतात, मी तर तुमच्याच टीममध्ये आहे ना, तुम्ही मला असं कसं काय काढू शकता? तेव्हा ती म्हणते, तुम्ही कधीतरी माझ्या चांगल्याचा विचार करता का? नाही ना, तुम्ही निघावं इथून, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. ती लगेच त्याला तिकडून हकलून देते. तर दुसरीकडे इकडे मोहित आणि गोपाळ भेटलेले असतात. तेव्हा मोहित म्हणायला लागतो, आता तुम्ही बघितलं ना सभेचं काय झालं आहे, मग तुम्हाला जरा ॲक्टिव्ह व्हायला लागेल गोपाळ महाराज. तेव्हा गोपाळ म्हणतो, मी सांगितलं आहे ना, मला महाराज बिराज म्हणायचं नाही. तेव्हा तो म्हणतो, आता तुम्हाला संबोधन काय करायचं आहे हे इम्पॉर्टंट आहे की निवडणूक इम्पॉर्टंट आहे, त्याच्याकडे लक्ष द्या ना. तुमच्या सभेला कोणी आलं सुद्धा नाही, तुम्ही गावाकडे सगळ्यांचा इलाज करता, पण सगळ्यांनी तुम्हाला फक्त तुमचं औषध पिऊन तुम्हाला तर खाली बाटल्या दिल्या आहेत. तेव्हा तो म्हणतो, हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तुझ्या लोकांना चांगलं काम करता आलं नाही. तेव्हा तो म्हणतो, असं काहीच नाही आहे, खरं म्हटलं माझ्या लोकांनी खरंच खूप चांगलं काम केलं होतं आणि तुमचा चांगल्या प्रकारे प्रचार सुद्धा केला होता, पण फारसं काही उपयोग होताना दिसलं नाही. तेव्हा तो म्हणतो, पण तरी सुद्धा हे सगळं जे घडलं आहे ना, त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, हे बघा, मी तुम्हाला काय सांगतो, एखादी गोष्ट तुमच्या मंदिराचं जेव्हा नाव खराब होईल ना, तेव्हा जाऊन आदोक्षसचं नाव खराब होईल आणि तेव्हाच तुमचा प्रचार होईल. तेव्हा तो म्हणतो, मंदिर आणि या सगळ्या गोष्टीत मला पडायचं नाही आहे, उगाच वाटेल ते बोलू नको. तेव्हा तो म्हणतो, ऐका तरी, ही सगळ्यात मोठी संधी आहे, ज्याच्याने आपण आपलं सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने करू शकतो. तेव्हा तो म्हणतो, तुला हेच बोलायचं असेल तर मला तुझ्याशीही बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे, सोड, आता मी इथून निघून जातो. गोपाळ चिडून लगेच तिथून निघून जातो. हे सगळं झाल्यानंतर मोहितला खूप राग आलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, या माणसाचं करायचं काय? हा काय मॅडबीड आहे का? आम्ही याच्यासाठी एवढी मेहनत करत आहोत, पण यो उगाच आम्हाला चिडचिड करतो. पण तरीही मोहितराव, तुम्हाला शांत राहायचं आहे, कारण की नामधारी तो असला तरी सत्ताधारी आपल्याला व्हायचं आहे, त्याच्याचमुळे शांतता घेणं गरजेचं आहे. याच्या नादी लागून काही होणार नाही. दुसरीकडे श्रीकला इकडे किचनमध्ये स्वयंपाक करत असते. तेवढ्यात तिथे इंदू येते आणि विचारते, काय ग, तू एवढ्या सकाळी इथे काय करते? तेव्हा ती सांगायला लागते, शकुंतला आईंना आहे ना, त्यांना साबुदाण्याची खीर खायची इच्छा होती आणि त्याच्याचमुळे त्यांनी मला बनवायला सांगितली. तेव्हा इंदू म्हणते, असं का? त्यांनी मला सांगितली असती तर मी सुद्धा बनवलं असतं ना. तेव्हा ती म्हटली, तसं नाही ग, खरं म्हटलं तर त्यांनी असं सांगितलं, त्यांना तुझ्या जास्त माझ्याची खीर आवडते आणि त्याच्याचमुळे मी इथे आली आहे. तेवढ्यात तिथे नारायणीताई येतात आणि म्हणायला लागतात, काय ग श्रीकला, तू सगळंच आवरलं का? आज तरी मला साधा
रायाचा डबा सुद्धा बनवून दिला नाही, तो सुद्धा हिनेच केला आहे. तेव्हा ती म्हणते, हो ताई मी सगळं केलं आहे. बघा, पहिले मी एक सुकी भाजी बनवली, नंतर रस्सा भाजी बनवली आहे, भातही रेडी आहे, वरण सुद्धा रेडी आहे आणि पोळ्या सुद्धा रेडीच आहेत. मग तुम्ही आता बिंदास पूर्ण दिवस निवांत आहात, तुम्ही आता आराम करू शकता. तेव्हा हे सगळं बघून इंदूला खूप राग आलेला असतो की ही आपल्या घरामध्ये अशी घुसू तरी कशी शकते. तेव्हा नारायणीताई म्हणतात, आता रायाचा डबा तरी मला भरायला ठेवला आहेस की नाही. तेव्हा ती म्हणते, नाही ताई, ते सुद्धा मी केलेलं आहे. आणि ही घ्या, ही रायासाठी खीर घ्या आणि दुसरी वाटीमध्ये मी जी खीर आहे ना ती शकुंतला आईंसाठी करणार आहे, पण ती खीर तर मीच करणार आहे. आणि तसंही तुम्ही कामाची काळजी करू नका, मी आहे ना, मी सगळंच आवरेल. हे ऐकल्यानंतर त्या म्हणायला लागतात, खरंच तुला कामाचा खूप उरक आहे, खूप भरभर सगळं करते. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही डबा द्यायला जा, आता मी खीर घेऊन जाते. ती खीर घेऊन तिथून जायलाच लागलेली असते. तेवढ्यात ती इंदूच्या जवळ येते आणि म्हणते, तुला असंच वाटत आहे ना की मी या घरामध्ये तुझी जागा घेणार आहे. तुझं वाटणं खरंच खरं आहे, कारण की मी या घरामध्ये तुझी जागाच घ्यायला आली आहे. हे ऐकल्यानंतर इंदूच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. श्रीकला हसत तिथून निघून जाते. दुसरीकडे मोहित म्हणत असतो, हे बघा, आपल्याला प्रचार जोरदार करायचा आहे. तो गोपाळ कसा का असो ना, आपल्याला सत्ता जिंकायचीच आहे, मग त्याच्यासाठी जोरदार प्रचार व्हायला पाहिजे. तेवढ्यात त्यांचं लक्ष श्रीकला आणि गोपाळकडे जातं. तेव्हा तो म्हणतो, काय रे रंगा, हे काय रंग बघायला मिळत आहेत, हे काय प्रकरण आहे. तेव्हा तो सांगतो, ही श्रीकला आहे, ही त्या शाळेमध्ये शिकवते. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही जी आहे ना, काल सभेमध्ये कसं तुम्हाला माहिती आहे ना गोपाळ महाराजांचा राग कसा आहे, पण या बाईने त्यांना एका मिनिटात शांत केलं. तेव्हा तो म्हणतो, अच्छा असं आहे का, कारण की गोपाळच्या रागाचा मी सुद्धा अनुभव घेतला आहे. त्याला राग आला तर तो त्याच्या बापाचाही ऐकत नाही. तेव्हा तो म्हणतो, पण हिचा ऐकतो आणि हिच्या ऐकण्यामुळेच तो तिथून निघून सुद्धा गेला होता. तेव्हा गोपाळचं हे सगळं वागणं बघता मोहित म्हणायला लागतो, हे तर खूप चांगलं आहे, म्हणजे ही बाई आहे, ही आपल्या कामाची आहे, हिच्याशी भेटगूट तर घालायलाच पाहिजे. तेव्हा तो म्हणतो, ही शाळेमध्ये सुद्धा शिकवते आणि यांच्या घरी तिची खूप ये जा सुद्धा असते. तेव्हा तो म्हणतो, हे प्रकरण काय आहे हे आपल्याला बघायला पाहिजे, म्हणजे या इलेक्शनमध्ये हिचा वापर कसा करता येईल. हे ते कसं बोलतात माहिती का, जेव्हा 100 रस्ते बंद होतात ना, तेव्हा एखादा मार्ग तर ओपनच होतो आणि 99 मार्गामधला ही एक आपल्यासाठी मार्ग असणार आहे. मग या संधीचं तर आपण सोनं करायला पाहिजे म्हणजे पाहिजे. तो खूप खोत झालेला असतो. तर दुसरीकडे इकडे इंदू स्वयंपाकघरात आवरावरी करत असते. तेवढ्यात नारायणीताई म्हणतात, अगं इंदू, एक काम कर ना, तुला मी काय सांगते, मिठाची बरणी दे. तेव्हा इंदू जिथे जागा असते तिथे मिठाची बरणी शोधायला लागते. ते बघता नारायणीताई म्हणतात, अगं तिथे नाही, मागे ठेवली आहे. तेव्हा ती विचारते, का बरं मागे ठेवली. तेव्हा ती म्हणायला लागतात, अगं श्रीकलाने सांगितलं होतं म्हणून तर मागे ठेवली. तेव्हा ती म्हणते, ती आपल्या किचनमध्ये आली का, पहिली गोष्ट आली तर आली, आणि वरून तिने आपल्या किचनच्या जागा का बरं चेंज केल्या आहे, हे काही बरोबर नाही आहे. ती सतत हे सगळं जे करते ना, जे मला जास्त खटकत आहे. तेव्हा ताई म्हणतात, अगं इंदू, तू जरा ओव्हर करते असं तुला वाटत नाही का. तेव्हा इंदू म्हणते, काहीच ओव्हर होत नाही, तिचं ओव्हर होत चाललं आहे. ती आपल्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये का बरं लुडबुड करते. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणायला लागतात, काय स्वयंपाक घरामधून एवढा गोंगाट का बरं येत आहे. दुसरीकडे श्रीकला इकडे तिच्या कामानिमित्त बाहेर निघत असते. तेवढ्यात तिच्या समोर मोहितची गाडी येते आणि तो दारच ओपन करतो. ते बघता ती मागे सरसावते. तेव्हा मोहित म्हणतो, नाही नाही बाई, तुम्ही असं मागे सरकू नका, स्त्रीने तर पुढेच जायला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि तुम्ही तर खरंच खूप कामाच्या आहात, म्हणून तुम्ही आम्हाला ओळखलं का. तेव्हा ती विचारते, तुम्ही कोण हो. दुसरीकडे मोठ्या बाई खूप चिडलेल्या असतात. तेव्हा ते म्हणतात, तुमचं चाललं काय आहे, एवढा गोंगाट का बरं चालला आहे, काय चाललं आहे, ही काय आता तुला वर्चस्व दाखवते का. तेव्हा नारायणीताई म्हणतात, काय नाही आई, खरं म्हटलं तर ती काय बोलतात, बरण्यांची जागा चेंज केली, त्याच्याचमुळे हे सगळं चाललं आहे. तेव्हा इंदू म्हणते, बरण्यांची जागा चेंज करायची काय गरज होती, जी गोष्ट जिथे असते तिथेच ठेवतात ना. तेव्हा ते म्हणतात, तिने का बरं बरण्यांची जागा चेंज केली, नेमकं प्रकरण काय आहे. तेव्हा नारायणीताई म्हणतात, अगं आपल्या घरामध्ये चहा सतत बनत असतो, म्हणून ती सांगितलं की साखरेची बरणी इथे ठेवावी, आणि स्वयंपाक तर दिवसातून 2 वेळाच बनतो ना.
त्यामुळे मीठ आतमध्ये ठेवलं आहे. तेव्हा ते म्हणतात मग काय झालं याच्यामध्ये. तेव्हा ही आणि ती याच्यामध्ये काय एवढा फरक आहे, बरण्यांमुळे उगाच तमाशे करू नका. तेव्हा नारायणीताई म्हणतात अगं हिच्यात आणि तिच्यात फरक आहे ना, तू असं कसं बोलते, इंदू कुठे आणि ती श्रीकला कुठे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात काहीच फरक नाहीये, हे जसं ती आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करते ना तसंच ही इंदू सुद्धा आपल्याच घरामध्ये घुसली आहे. म्हणून तू काही जास्त विचार करू नको. मी काय सांगते माझ्यासाठी आता चहा बनवून पाठवा. आणि तेव्हा इंदू म्हणते ठीक आहे मी बनवते. तेव्हा ते म्हणतात नाही नाही हिच्याकडून मला काही चहा हवा नाही, हिचे डोळे बघा कसे वटारून बघत आहे, मला तुझ्याकडून काहीच नाही पाहिजे. नारायणी तू माझ्यासाठी चहा बनव आणि घेऊन ये. इंदूला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे मोहित म्हणत असतो मी आहे मोहित बोडके पाटील आणि मी या गावाचा सळसळत नेतृत्व आहे. तेव्हा तो म्हणतो मला तुमच्याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन आहे. जो गोपाळ इलेक्शनमध्ये उभा राहिला आहे त्याचा तुम्ही मागून सपोर्ट करत आहात, तुम्ही त्याच्यासाठी स्वतःचं नाव सुद्धा मागे घेतलं आहे आणि त्याच्याचमुळे तुम्ही हे सगळं करताय ना. तेव्हा तो म्हणतो तुम्हाला तर खूप इन्फॉर्मेशन आहे पण तुम्ही ओळख दाखवली नाही. तेव्हा ती म्हणते बोला ना तुमचं काय काम आहे. तेव्हा तो म्हणतो आता तुम्ही मला ओळखताच तर तुम्हाला माहिती आहे या इलेक्शनमध्ये गोपाळ महाराजांना जिंकवणं हे माझं एक मोठं मोटिव्ह आहे. तेव्हा ती म्हणते पण तुम्ही ते काम व्यवस्थित करत नाही. तेव्हा तो म्हणतो मी थोडे दिवस बाहेर होतो त्याच्यामुळे काम अडकलं आहे. तेव्हा ती म्हणायला लागते हो का, जेलमध्ये होता ना तुम्ही त्याच्याचमुळे हे सगळं थांबलं होतं ना. तेव्हा तो म्हणतो तुम्हाला तर सगळंच माहिती आहे मग तरी सुद्धा तुम्ही असं का वागताय. आपल्याला आता एक काहीतरी करायला पाहिजे कारण की गोपाळ महाराज सतत ते हॉस्पिटल करत असतात. त्याच्यामुळे असं गावात फिरणं सभा करण्यामुळे ते इलेक्शन निवडू शकत नाही. आता तुम्ही सर्वे तर केलाच असेल ना, तुम्हालाही माहिती आहे अधोक्षज महाराजांची हवा खूप जास्त आहे आणि त्यांचं पारडं सुद्धा जड आहे. तेव्हा ती म्हणते पारडं नेहमी एकाच जड राहत नाही, पारडं नेहमी बदलत राहतं. तेव्हा तो म्हणतो तेच तर आपल्याला बदलायचं आहे आणि गोपाळ महाराजांचं पारडं मोठं करायचं आहे. त्याच्यासाठी आपण मीटिंग करूया, चला तुम्ही आमच्या गाडीमध्ये बसा आपण बोलूया. तेव्हा ती लगेच म्हणायला लागते नाही. ते बघता तो म्हणायला लागतो तुम्ही काळजी करू नका, आपण फक्त इलेक्शन बद्दल बोलणार आहोत आणि तुम्ही काळजीच करू नका, माझं ऑफिस माझी गाडी सगळं सेफ आहे. मी स्त्रीचा खूप सन्मान करतो. तो तिच्याशी हात मिळवायला जात असतो. श्रीकला त्याला नमस्कार करते आणि म्हणायला लागते ठीक आहे. त्या दोघांची हात मिळवणी होऊन जाते. दुसरीकडे अधोक्षज इकडे म्हणत असतो खरं म्हटलं मला वाटलं नव्हतं गावकरी एवढी मदत करतील पण त्यांनी खरंच पूरग्रस्तांसाठी खूप मदत केली आहे. तेवढ्यात पप्या म्हणायला लागतो काही लोकांनी ऑनलाईन पेमेंट केलं आहे आणि काही लोकांनी कॅशने पेमेंट केलं आहे. मग आपण एक काम करू, जी शासनाची सेवा आहे ना त्याच्यामध्ये हे पैसे जमा करून येऊ. तेव्हा ते म्हणतात हो ठीक आहे चल आम्ही दोघं जातो. तेवढ्यात अधोक्षज म्हणतो पण ठीक आहे बाकी सगळे बघायला पाहिजे. इकडे इंदू आणि ते कपडे चेक करतात तर काही कपडे फाटलेले असतात. तेव्हा ते म्हणायला लागतात हे असे कपडे कोणाला कसे द्यायचे. तेव्हा पप्पा म्हणायला लागतो हे तर फक्त वरचे दिखावे झाले आहेत की लोकांना फक्त कपडे दिले पण असे कपडे. तेव्हा अधोक्षज म्हणतो असे फाटलेले कपडे आपण कसे त्यांना द्यायचे, हे तर त्यांच्या बरोबर अन्याय होईल ना. तेव्हा इंदू म्हणते आता लोकांचं काय बोलू शकतो आपण, त्यांनी फक्त मदतीच्या नावाखाली काही संपवलं आहे. तेवढ्यात तिथे गोपाळ येतो आणि म्हणायला लागतो पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी मोठं सळसळतं नेतृत्व म्हणजे अधोक्षज महाराज रेडी झाले आहेत. काय अधोक्षज महाराज काय चाललं आहे आणि तुमची सगळ्यात मोठी समाजसेविका ते म्हणजे इंद्रायणी देवी तुमचंही काय चाललं आहे. तेव्हा इंदू म्हणते तू काही तर टोमणे द्यायला आला आहेस का, उगाच टोचन देऊ नको. तेव्हा पप्पा म्हणायला तो शांत रा रे गोपाळ कशाला कीच घालतोय. तेव्हा तो म्हणतो मी तुझ्याशी बोलतोय का, नाही ना मी यांच्याशी बोलतोय तर मला यांच्याशीच बोलू दे. तेवढ्यात इंदू चिडते आणि म्हणायला लागते गोपाळ शांत राहा, उगाच इथे किचकिच घालू नको. तर पुढील भागात आपण बघणार आहोत गोपाळ आणि श्रीकलाने काही प्लॅनिंग केलेली असते. तेव्हा गोपाळ म्हणतो मी जे सांगतोय ना ते तुम्ही तुमच्या माणसांना करायला सांगा म्हणजे गोष्ट आपल्या बाजूने होऊन जाईल. तेव्हा मोहित म्हणतो मी ऐकत आहे, सांगा तुम्हाला काय सांगायचं आहे. मोहित सगळा प्लॅन ऐकतो आणि लगेच तो मोठ्या बाईंना सांगतो. मोठ्या बाई म्हणायला लागतात प्लॅन तर खरंच खूप भारी आहे, तुम्ही लवकर याच्या कामाला लागा. म्हणून मोहित हे सगळं ऐकून खूप खुश झालेला असतो. थोड्या वेळानंतर इकडे
आदोक्षसच्या फोनवरती काहीतरी इन्फॉर्मेशन येते आणि ती इन्फॉर्मेशन बघून तो अक्षरशः घाबरून जातो। तेव्हा तो म्हणतो, इंदू बघ ना हे सगळं काय आहे। इंदूला या सगळ्यावरती संशय आलेला असतो। इथे हा पूर्ण एपिसोड संपतो। आता नेमकं गोपाळने काय षडयंत्र रचलं असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला